नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज पाहणार आहोत. ओके, तर हिस्ट्री ऑफ सी लँग्वेजवरती तुम्हाला एक्झाममध्ये तर क्वेश्चन येत नाही. ओके, एक्झाममध्ये हिस्ट्रीवरती एकही क्वेश्चन तुम्हाला विचारला जात नाही, पण तुम्हाला हिस्ट्री माहीत असावी म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये पहिला पॉईंट तुम्हाला हिस्ट्रीचा दिलेला आहे. ओके, आपण सी लँग्वेजची हिस्ट्री पाहणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपले सी लँग्वेजचे फीचर जे की एक्झाममध्ये विचारले जातात 2 मार्कासाठी, ते फीचर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, तर बघा, आपली जी काही सी लँग्वेज आहे ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ही डेव्हलप झाली होती 1972 मध्ये. ओके, 1972 मध्ये आपल्या सी लँग्वेजचं काय झालेलं डेव्हलपमेंट झालेलं होतं आणि 1972 मध्ये आपल्या भारतामध्ये पण दुष्काळ पडलेला होता त्या टाइममध्ये. ओके, खूप मोठा दुष्काळ होता तो. त्याच टायमाला USA मध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेजचं डेव्हलपमेंट झालेलं होतं. ओके, आणि आपली जी काही सी लँग्वेज आहे ती AT अँड टी बेल नावाच्या एका लॅबमध्ये डेव्हलप झालेली होती USA मध्ये. ओके, आपली सी लँग्वेज 1972 मध्ये डेव्हलप झालेली होती. कुठे डेव्हलप झालेली होती? AT अँड टी नावाची एक लॅब आहे USA मध्ये. त्या लॅबमध्ये आपल्या सी लँग्वेजचं निर्माण झालेलं होतं आणि डेनिस रिचे नावाचा एक शास्त्रज्ञ होता. तो आपल्या सी लँग्वेजचा काय होता? ओनर होता. डेनिस रिचेनं काय केलं? सी लँग्वेजचं डेव्हलपमेंट केलेलं होतं इन 1972. ओके, आपली सी लँग्वेज काय आहे? एक हाय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे काय? हाय लेवल म्हणजे काय? एक अशी लँग्वेज जी ह्युमनला समजू शकते, त्या लँग्वेजला हाय लेवल लँग्वेज असं म्हटलं जातं. ओके, हाय लेवल लँग्वेज आतापर्यंत कोणकोणते आहेत? मराठी आहे, ही हाय लेवल लँग्वेज आहे कारण का ती ह्युमनला समजू शकते. तसंच इंग्लिश आहे, एक हाय लेवल लँग्वेज आहे जी ह्युमनला समजू शकते. तसंच आपली सी प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे? हाय लेवल लँग्वेज आहे, म्हणजे ती ह्युमनला समजू शकते, ह्युमन अंडरस्टँडेबल आहे. त्यामुळेच आपल्या सी लँग्वेजला हाय लेवल लँग्वेज म्हटलं जातं. ओके, जनरल पर्पजसाठी पण आपण सी लँग्वेजचा यूज करू शकतो आणि एक स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, म्हणजे एक स्पेसिफिक आपल्याला स्ट्रक्चर फॉलो करावं लागणार आहे. जेव्हा आपण सी लँग्वेजचं ॲक्च्युअली प्रोग्रामिंग करणार आहे, तेव्हा आपल्याला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असेल सी लँग्वेजचं, ते आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. ओके, बेसिक स्ट्रक्चर काय आहे आपल्या सी लँग्वेजचं? पहिल्यांदा आपल्या हेडर फाईल असतात, नंतर आपलं एक मेन फंक्शन असतं आणि त्याच्या आतमध्ये आपलं जे काय ॲक्च्युअल प्रोग्रामिंग आहे ते आपण करतो. ओके, हे एक बेसिक स्ट्रक्चर झालं आपल्या सी लँग्वेजचं. जेव्हा आपण सी लँग्वेजचं प्रोग्रामिंग करणार आहे, तेव्हा आपण एक जनरल जे काही स्ट्रक्चर असेल सी लँग्वेजचं ते आपण फॉलो करतो. ओके, सी लँग्वेज काय आहे? एक व्हेरी रिलायबल, सिम्पल आणि इझी टू यूज लँग्वेज आहे. ओके, नंतर ना, सी लँग्वेज इज यूज टू राईट अ प्रोग्राम्स अँड एक्झिक्यूट देम. बघा, सी लँग्वेजचा कशासाठी यूज केला जातो? प्रोग्राम राईट करण्यासाठी यूज केला जातो. ओके, आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्या सी लँग्वेजचा यूज केला जातो. आपली सी लँग्वेज काय आहे? एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी म्हणजे काय? जी ह्युमनला अंडरस्टँडेबल आहे. ओके, सी लँग्वेज काय आहे? एक पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, आणि युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही एक. जसं की आपली विंडोज एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तसंच मॅक एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी ॲपलची आहे. तसंच एक युनिक्स नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामधला जास्त जो काय पार्ट आहे तो सी लँग्वेजचा यूज करून डेव्हलप केलेला आहे. म्हणूनच आपली सी लँग्वेज काय आहे? एक पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा मोस्ट ऑफ द पार्ट सी लँग्वेजचा यूज करून डेव्हलप केलेला आहे. आता बघा, जेव्हा आपली सी लँग्वेज आलेली होती इन 1972 मध्ये, त्याच्या आधी बी आणि BCPL नावाच्या दोन लँग्वेजेस प्रेझेंट होत्या. बी आणि BCPL नावाची दोन लँग्वेजेस प्रेझेंट होत्या. मग डेनिस रिचेनं काय केलं? बी मधली जी काय मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे तो घेतला आणि BCPL मधला जो काय मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पार्ट असेल किंवा फीचर असतील ते त्यानं काय केले? घेतले आणि दोन्हीला कंबाईन करून सी लँग्वेज काय केली? डेव्हलप केली. ओके, आता आपल्या सी लँग्वेज नाव का दिलं? हा पण आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. ओके, तर बघा, डेनिस रिचेनं काय केलं? आता बघा, सी लँग्वेज डेव्हलप व्हायच्या आधी दोन लँग्वेजेस प्रेझेंट होत्या, बी आणि BCPL. बरोबर आहे. म्हणूनच आपल्या डेनिस रिचेनं काय केलं? जसं ABCD असते तसंच बी नंतर सी येतो, राईट आहे.
तसंच बी आणि BCPL नावाच्या लँग्वेजेस प्रेझेंट होत्या, म्हणून त्यानं काय केलं, आपल्या लँग्वेजला सी लँग्वेज नाव दिलं, कारण का बी नंतर सी येतो. ओके, एक सिंपल कारण होतं. डिनेरीचे गिवन नेम टू दिस लँग्वेज ॲज अ सी बिकॉज बी प्रोग्रामिंग लँग्वेज आधीपासून होती, म्हणून त्यानं काय केलं, आपल्या लँग्वेजला सी लँग्वेज नाव दिलं. ओके, आपली सी लँग्वेज काय आहे, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी की क्लोजर टू ह्युमन लँग्वेज आहे. ओके, सी लँग्वेज जेव्हा आपण प्रोग्रामिंग करणार आहे ते आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये करणार आहे. ओके, इंग्लिश काय आहे, ह्युमन लँग्वेज आहे, आणि जे काय आपण सी लँग्वेजचं प्रोग्रामिंग करणार आहोत ते आपण इंग्लिश लँग्वेजचा यूज करून करणार आहोत. ओके, म्हणूनच सी लँग्वेजला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं, कारण का आपण इंग्लिश लँग्वेजचा यूज करून आपण सी प्रोग्रामिंगचं काय करतो, इम्प्लिमेंटेशन करतो. बरोबर आहे, म्हणून सी लँग्वेजला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. सी काय आहे, एक बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि आपण जर सी लँग्वेजचा बेस पक्का केला, म्हणजे आपण सी लँग्वेजच्या ज्या काही ऑल कन्सेप्ट आहेत त्या आपण शिकल्या, तर येणाऱ्या ज्या काही लँग्वेज आहेत त्यामध्ये C++ आहे. ओके, तुम्ही थर्ड सेमिस्टरमध्ये C++ शिकणार आहात. ओके, म्हणून सी लँग्वेज आपण सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली आहे, कारण का सी लँग्वेज एक आपला बेस पक्का करते, जेणेकरून आपल्याला ज्या काही नेक्स्ट लँग्वेजेस शिकायला भेटणार आहेत. ओके, थर्ड सेमिस्टरमध्ये असू दे किंवा फोर्थ सेमिस्टरमध्ये असू दे, त्यामध्ये C++ आहे, जावा आहे, ॲडव्हान्स लँग्वेजेस आहेत. ओके, त्या लँग्वेजेस शिकण्यासाठी आपल्याला सी लँग्वेजचा बेस आपल्याला पक्का करावा लागणार आहे. ओके, आणि सी लँग्वेजचा जर आपण बेस पक्का केला, तर येणाऱ्या ज्या काही लँग्वेज आहे त्यामध्ये C++ आहे किंवा जावा आहे, या प्रकारच्या लँग्वेजेस आपल्याला इझिली टॅकल करता येतात, इझिली शिकता येतात. ओके, सी काय आहे, एक बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि जर आपण सी लँग्वेज जर अभ्यासली म्हणजे शिकले, तर आपल्याला ज्या काही येणाऱ्या अपकमिंग लँग्वेजेस आहेत त्यामध्ये C++ आहे, जावा आहे, या प्रकारच्या लँग्वेजेस आहेत, त्या तुम्हाला इझी टू अंडरस्टँड असणार आहेत. ओके, बघा, आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितलं याचा एक क्विक रिकॅप घेऊया. पहिल्यांदा आपण बघितलं सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, केव्हा डेव्हलप झाली, 1972 मध्ये डेव्हलप झाली. कुठे डेव्हलप झाली, AT&T बेल नावाच्या एका लॅबमध्ये डेव्हलप झाली, जी की USA मध्ये प्रेझेंट आहे. ओके, डेनिस रिचचे हा ओनर आहे आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा. ओके, आपली सी लँग्वेज काय आहे, हाय लेवल लँग्वेज आहे. ओके, आणि एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे आपल्या सी लँग्वेजला. ओके, ते आपण प्रत्येक आपल्या प्रोग्राममध्ये आपण फॉलो करणार आहोत. ओके, सी काय आहे, एक व्हेरी रिलायबल, सिम्पल आणि इझी टू यूज लँग्वेज आहे. नंतर सी इज यूज टू राईट अ प्रोग्राम्स अँड एक्झिक्यूट देम. सीचा कशासाठी यूज केला जातो, एक प्रोग्राम राईट करण्यासाठी आणि त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्या सी लँग्वेजचा यूज केला जातो. आपली सी लँग्वेज काय आहे, एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हाय लेवल म्हणजे काय, ती क्लोजर टू ह्युमन लँग्वेज आहे आणि ह्युमनला अंडरस्टँडेबल आहे. ओके, त्यामुळेच सी लँग्वेजला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं. ओके, सी काय आहे, एक व्हेरी पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, म्हणूनच सी लँग्वेजचा यूज करून युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा मोस्ट ऑफ द पार्ट काय केलेला आहे, राईट केलेला आहे. डेनिस रिचेनं काय केलं, सी लँग्वेजच्या आधी जे काही दोन लँग्वेजेस प्रेझेंट होत्या त्यामध्ये बी लँग्वेज होती आणि BCPL लँग्वेज होती. मग त्यानं काय केलं, जो काही इम्पॉर्टंट पार्ट्स किंवा फीचर म्हणू शकतो, ओके, इम्पॉर्टंट पार्ट्स किंवा फीचर जे बी आणि BCPL नावाच्या लँग्वेजेसमध्ये होते, ते त्यानं काय केले, कंबाईन केले आणि सी लँग्वेज काय केली, आपली डेव्हलप केली. ओके, नंतर ना आपण काय बघितलं, आता सी लँग्वेजला आपण सी हे नाव का दिलं ते आपण बघितलं. जसं की सी प्रोग्रामिंग लँग्वेज यायच्या आधी दोन लँग्वेजेस होत्या, त्यामध्ये बी होती आणि BCPL होती. बरोबर आहे, म्हणून बी प्रोग्रामिंग लँग्वेज आधीपासून प्रेझेंट आहे, म्हणून आपल्या डेनिस रिचेनं काय केलं, या प्रोग्रामिंग लँग्वेजला सी लँग्वेज असं नाव दिलं, कारण का बी प्रोग्रामिंग लँग्वेज आधीपासून डेव्हलप झालेली होती. बरोबर आहे, नंतर आपण बघितलं आपली सी लँग्वेज काय आहे, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कारण का ती क्लोजर टू ह्युमन लँग्वेज आहे. ओके, सी काय आहे, एक बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि जर तुम्ही सी लँग्वेज जर शिकली, तुम्हाला जे काय अपकमिंग लँग्वेजेस तुम्हाला शिकायला भेटणार आहेत थर्ड सेमिस्टरमध्ये, फोर्थ सेमिस्टरमध्ये, त्या तुम्हाला इझिली अंडरस्टँडेबल असणार आहेत. ओके, सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके,